नमस्कार. मी ज्या ठिकाणी उभा आहे ते गाव आहे साखोरी आणि एक अतिशय म्हणजे तुम्हाला असा संताप वाटेल आणि माझी खास करून विनंती आहे का व्हिडिओला इतकं शेअर करा का आपले राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. कसं या शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे. हे जे शेतकरी आहेत अतिशय साधे भोळे शेतकरी आहेत. मला एकतर अतिशय त्यांच्या चेहऱ्याला सुद्धा पावत नाही, इतका अन्याय झालाय ना का मलाच इतकं वाईट वाटत होतं का सांगता सोय नाहीये. यांचं नाव तुम्ही नाव सांगा. प्रकाश महादेव कोयमाली. बर, प्रकाश महादेव कोयमाले ना यांची ही जमीन आहे बरं का. आणि हिकडची ही जी जमीन दिसतीये ना तर हे गाडगे आणि काय आडनाव गाडगे. गाडगे आणि अजून कोण आहे इकडं? गाडगेची. हा, गाडगे आणि ही कोयमाले यांची जमीन आहे. झाले असं का हे जे घर दिसतंय ना तर ह्या बाबांचं हे जुनं घर, यांच्या आईवडिलांचं घर. आणि पहिल्यापासून पाठीमागे कॅमेरा आहे, हा पहिल्यापासून आहे ना का हा जो बांध दिसतोय ना हा सर्वे नंबर आहे. ते आंब्याचं झाड दिसतंय तिकडून असा सर्वे नंबर आहे. आणि हे बघा हा सुद्धा आपल्याला बांध दिसतोय, हा सर्वे नंबरचा बांध आहे. बरं ठीक आहे, आता हा बांध खाली आला का वर आला हा दुसरा पार्ट आहे. आता प्रॉब्लेम असा झालेला आहे की बाबांना वरती शेतामध्ये जायला रस्ताच नाही बिलकुल. आणि हे जे वावर आहे का हे वावर अक्षरशः यांना काही वर्ष पडीक ठेवावं लागलं आणि मग त्याच्या हातापाय पडून आता हे बाबा मीच का बोलतोय का हे बाबा म्हणजे मला एवढं राग पण येतो आणि इतकं वाईट पण वाटतं नाही बाबांच्या बद्दल. तर तुम्ही आता मी मध्ये मध्ये व्हिडिओ लावतो ते बघा तुम्ही. तर विषय असा झालेला आहे का मग हे त्याच्या पाय पडून असा हे करत होते. तर यांनी 2012 साली तहसीलदारांकडे अर्ज केला का बाबा मला रस्ता मिळावा. काय बरोबर आहे? 2010ला काय अर्ज केला? 2010ला का मला या रस्त्याने जाता येत नाही पाऊलवाटे, आणि माझं 1.5 एकर क्षेत्र इथं असल्यामुळं मला माल वाहतूक करायला चान्स नाही. तर मला माल वाहतूक करण्यासाठी मला 10 फुटाचा गाडी रस्ता मंजूर करून द्यावा तहसीलदार साहेबांनी. हा ना. हा. आणि किती दिवस केस चालली ती? 12 म्हणजे 2012ला मंजूर झाला रस्ता. यांना समज वगैरे यायची का? सगळे तहसीलदार साहेबांनी आदेश वगैरे सगळे दिलेले. बघा, जाब देणाऱ्यांची सगळ्यांचं म्हणणं घेतलं तहसीलदारांनी आणि 2012ला निकाल दिला. निकाल असं दिला का हा जो सर्वे नंबर आहे, जो बांध रस्ता आहे सर्वे नंबरचा, ह्याच्यामधून काय दिला? दोन्ही बाजूनी 5 फूट, इकडून 5 फूट आणि इकडून 5. 128 सर्वे नंबरला 5 फूट आणि 129 सर्वे नंबरला 5 फूट. 128 आहे आणि 129 आहे मध्ये सर्वे नंबरचा बांध निम्मा मध्ये आहे. मग 2012 आता 2026 चालू आहे बाबा, काय शांत बसले एवढं? मग तुम्ही सांगा साहेब, आज तुम्ही सर्व वस्तुस्थिती पाहिली. मी एकटाच आहे. मी एकटा असल्यानंतर एवढी जर 100 माणसं माझ्यावर धावून आली तर माझं काय होईल तुम्ही सांगा मला. माझ्यावर हा अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय मी 12 वर्ष सहन करीत आलेलो आहे. 12 वर्ष तरी मला न्याय नाही मिळाला. आणि ही वस्तुस्थिती माझी मला माहिती आहे. मी कसा अन्याय सहन करतोय. मला पाणी प्यायला अहो इथं ज्यावेळी ठिबक जाळली माझी, ह्या माणसाने ऊस केला होता ह्या वावरामध्ये, इथून ऊस पेटवल्यानंतर माझी ठिबक जाळली. माझं मोठ्या मुलीचं लेकरू होतं 4 दिवसाचं, या खिडकीतून आखा तूर आत गेला. त्या लेकराला घेऊन मी माझ्या वावरात पळून गेलो. एवढा अन्याय केला ह्या लोकांनी. आणि आज अशी परिस्थिती का 100 लोक माझ्या विरोधात उभी राहिली. वस्तुस्थिती तुम्ही बघितलेली. मी प्रोटेक्शनला आज एवढे 10,000 भरून माझ्या आखे पाण्यात गेले, काही फायदा झाला नाही. आणि मला इथून आजही पाऊल वाट झाली. आणि आजही मला पुढे मला अशी खात्री वाटते का मला आजही मी एवढं माझ्या वावरातून करून मला जाऊन देणार नाही लोक. मला सुद्धा म्हणजे इतका संताप आला एकतर. आणि मला सुद्धा असं म्हणजे झालंय काय माहितीये का, 2012 पासून हा शेतकरी याच्या त्याच्या पाय पडून आपला माल काढतोय. आणि त्यांनी सगळं अजिबात, हे शेतकरी त्यांचं इकडे घर आहे आणि यांची मुलं अगदी साधी आहे. बाळा इकडे रे, याला मी म्हणतोय तू का बोलत नाही रे, एवढं चाललंय इतका चुकीचं चाललंय, मला तर चुकीचंच दिसतंय, तू का बोलत नाही रे. तर हे सुद्धा काय करू म्हणतोय. म्हणजे ऐकायचं काय माहितीये का, झालं असं का या बाबांचा 2012चा निकाल शेवटी बाबांनी हेलपाटे मारू तहसील कार्यालयामध्ये. आपल्याला कायदा आहे, कायद्याने भेटल, भांडण नको. यांच्या घरात जास्त माणसं आहेत, उद्या आपल्यावर हल्ला झाला तर काय, मलाच येतो कोण आहे वाली. माझं 62 वय आहे. माझ्या मंडळीला डायबिटीज आहे.
मी एकटा इथं रात्रीचं पाणी भरायला येतोय तर हे मला लाईट लावलेलं लाईट बंद करून टाकेल साहेब. इतका अन्याय आहे माझ्यावरती. थांबा, सगळं होईल. मुद्दा काय माहितीये का, मी सकाळी 11:30 वाजता आलोय, आता जवळपास 4 वाजलेत. थांबले बाबांपाशी. झालं काय, बाबांच्या याला सगळ्याला यश आलं आणि पोलीस बंदोबस्तासह रस्ता खुला करण्यासाठी ऑर्डरची जी 2012ची आहे तिची अंमलबजावणी करा म्हणून तहसीलदार सुनील शेळके होते, हो बरोबर ना? सबनीस होते सबनीस साहेब. सबनीसांनी ऑर्डर केली. हो. आणि मग ते आता हे यायला किती दिवस लागले? आता सुनील शेळके साहेबांचं मला वाटतं 2025 मध्ये ज्यावेळेस बावनकुळे साहेबांचं हे आलं विधानसभेमध्ये हा कायदा मंजूर केला, त्याच्यानंतर मला आशा पण मागील त्याला क्षेत्ररस्ता माझं जाऊ द्या, पण निदान माझ्या मुलांसाठी किंवा माझ्या नातवांसाठी तरी हा रस्ता वापरण्यात येईल म्हणून मी सगळी परत प्रोसिजर केली आणि परत ह्या सगळ्या प्रक्रिया केल्या. बावनकुळे साहेबांनी घोषणा केली, त्याचा आनंद झाला तुम्हाला? हा, आणि त्याच्यानंतर मी हे सगळं त्यांचे मी खूप आभार मानतो की एवढ्या अडचणी साहेब या सर्वसामान्य माणसाला येतात का, हे फक्त त्याला माहिती असतात. तुम्ही हा लय मोठा निर्णय घेतलाय, पण माझ्याबद्दल त्याचा काही उपयोग झाला नाही, काहीच उपयोग झाला नाही. सोडून दिला होता विषय. बावनकुळे साहेबांच्या आशेवर यांनी परत मागणी केली आणि सगळं फास्ट जे प्रशासन चालू झालं त्याच्यामध्ये हा रस्ता खुला करण्याचे आदेश आले. बाबांनी काय केलं, पोलीस बंदोबस्त, इथं भांडणं होतील, सगळं होईल म्हणून बाबांनी पोलीस बंदोबस्त मागितला. किती रुपये गेले हो पोलीस बंदोबस्त घ्यायला? काय सांगायचं साहेब, सर्वसामान्य माणसाला किती नाही. हेलपाटे किती मारले, चला पैसे जाऊ द्या. अहो, सकाळी तुमच्या समोर तुम्ही आले त्या तोपर्यंत मी तिथं पोलीस किती दिवसापासून पोलीस स्टेशनचे हे चालू आहे बंदोबस्त? काय होतंय साहेब, नाही काही गोष्टी सांगता येते, ठीक आहे, जाऊ द्या आता. मग त्याच्यानंतर 2012च्या आदेशाचा या बाबांनी पाठपुरावा केला आणि धन्यवाद चंद्रशेखर बावनकुळे साहेब, तुम्ही दिलं, हे केलं, फास्ट केलं, त्यामुळे झालं आणि त्याची अंमलबजावणी आज होणार होती. पोलीस आले, ठुबे नावाचे सर्कल अधिकारी आले. माझं काय कोणते सर्कल अधिकारी किंवा पोलिसांचे वेड वाकडं नाही, परंतु ज्यावेळी ही लोक नीचपणा करतात ना, तो खूप मनस्ताप होतो आणि ते तळतळ असतो, हे भोगावं लागतो यांना. ते कुठं जात नाही, इथं जरी गेलं ना म्हातारपणामध्ये तरी काही ना काही होतं, टाळटाळटी. कुणी याला अंधश्रद्धा म्हणा किंवा काही म्हणा, परंतु ते घडतं, ते योग्य घडतं. झालं असं की इकडे या जरा, इकडे या तुम्ही, इकडे कॅमेरा घेऊन. ते बघा तिथं दाखवा, तिथं एक चारी आहे बरं का, झूम करा. हे बघा, इथं हा सर्वे नंबर इथून आहे, या बांधापासून बरं का. तर इथून रस्ता करायचं ठरलं. ठुबे सर्कल काय म्हणाले की हा जो हे आहे बांध आहे, बांधापासून इकडं किती फूट घ्यायचं? 5 फूट अंतर आहे, 5 फूट इकडं आणि 5 फूट 5 फूट इकडं. आता हा बांध आहे ना, 5 फूट इकडे घ्यायचं, 5 फूट इकडे घ्यायचं. तर झालं असं का, जशी सर्कल यांनी इथून टेप धरला 5 फूट इकडं, इथं फक्की टाकली, इकडं फक्की टाकली, लगेच जी समोरची लोक आहेत ती भांडायला आली. ते म्हणले तुम्ही आमच्या जागेतून घ्यायचं कसं काय, करायचं कसं काय, मग तुम्हाला रस्ता करायचा आहे ना, मग आरपार करा फार तिथपर्यंत. तर बाबा म्हणले माझी काय हरकत नाही, तुम्हाला कुठून रस्ता करायचा करा, पण माझं शेत जमीन पडीक पडलेली आहे, मला काहीतरी न्याय दिलं पाहिजे. तर समोरच्या लोकांनी इतकं JCB आणला होता यांनी भाड्यानी, ते जो 4 तास उभा होता, असं भाडं तुम्हाला द्यावं लागलं. तर तो JCBच्या समोर ही लोक सगळी उभी राहिली, अजिबात येऊन देना. आता हे ठुबे आणि पोलीस बंदोबस्ताचं काम आहे का लोकांना हटवा, आणि जो आदेश आहे 2012चा त्याला अद्याप कुणी अपील केलं नाही, काहीच नाही. त्या आदेशाची अंमलबजावणी करायची होती, कुणी त्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. जो तो रस्ता होता तसाच रस्ता, त्या जो JCB होता तसाच तो रोखण्यात आला. JCB 1 इंच सुद्धा पुढं जाऊ दिलं नाही. पोलीस पण हाताची घडी तोंडावर बोट होते. ते ठुबे सर्कल म्हणायचे का मध्ये मध्ये करायचा बोलवा. तर पोलीस काय म्हणायचे का, तुम्ही आमची पोलीस कशाला आहे का, तुम्ही सर्कल आहेत ना, तुम्हाला काही झालं हात लावला तर तुमच्या संरक्षणासाठी आम्ही आलोय, आम्हाला बाकीचं माहित नाही, हे म्हणणं कोणाचं? पोलिसांचं. आणि ठुबे काय म्हणायचे का, नाही तुमची जबाबदारी आहे, तुम्ही हे लोक माझ्या कामामध्ये अडथळा आणतात, रस्ता करून देत नाही ना, तुम्ही बाजूला घ्या. तर यांच्यामध्ये वाद व्हायला लागला पोलिसांमध्ये, हे यांची जबाबदारी झटकायला लागली, ते यांची जबाबदारी झटकायला लागली. नंतर पोलीस काय म्हणाले का, मग तुम्ही तक्रार द्यायला या, म्हणजे 353चा गुन्हा दाखल करायला या. मग ते व्हायचं, परत शांत व्हायचं. जवळपास 3 तास गेले बरं का. आणि तुम्हाला सांगतो अक्षरशः
तो रस्ता तसाच राहिला, तो JCB उभा, सगळी उभा, आणि ही लोक, इकडची जी लोक आहेत हे जे, तर ते विनाकारण काही कारण नसताना मुद्दाम ह्या शेतकऱ्याला त्रास द्यावा ह्या हेतूने, बरं का, ह्या शेतकऱ्याला त्रास व्हावा ह्या हेतूने मुद्दाम काही पण हे करायचे, त्या रस्त्याच्या कामात अडथळा आणायचे. आता ते काय म्हणाले की सर्वे नंबर आहे परंतु बांधव खालीवर झालेला आहे, तर सर्कल काय म्हणाले की ज्यावेळी तुमची मोजणी येईल त्यावेळी रस्ता आपण चेंज करू, त्याला पण ते मान्य होईना किंवा काय, बरोबर आहे का बाबा? बरोबर. आणि शेवटी वैतागले हो हे शेतकरी, इतके वैतागले, ते सगळे सर्कल बी तिकडे जायचे, फोन घेऊन जायचे, इकडे तिकडे लांब फिरत राहायचे, किंवा जे हे होते पोलीस आहे ते पण हाताची गडी तोंडावर बोट सारखं यायचे, यांची नावं द्या त्यांची नावं द्या, करत तर काहीच नव्हते. झालं असं इतकं 12-15 वर्ष, 2010 ते आज 2026 आहे, 16 वर्ष हो हे माणूस, त्यांच्या पोरबाळ तरी रस्त्याने जातील एवढीच अपेक्षा होती. का आता ते काय 62 वय, किती दिवस चालेल अजून किती माहित नाही. पण मग यांनी असं केलं, रस्ता करूनच द्यायचा नाही. मग हे बाबा अक्षरशः वैतागले. बाबा म्हणले जाऊ दे, माझं घर तुटलं तर तुटू द्या, माझं झाड तुटलं तर तुटू द्या, माझी टाकी तुटली तरी तुटू द्या, माझं घर बी तुटू द्या. माझं वडिलांचं आयुष्य अख्खं त्याच्यात गेलंय, त्या वस्तूला त्यांनी हात लावलाय. घर तुटू द्या, माझं सगळं तुटू द्या, पण आता माझं संपलंय, पण माझ्या मुलाबाळांसाठी रस्ता होऊ द्या, माझ्याच जागी जमिनीतून होऊ द्या. आणि अक्षरशः ते त्याला सर्कल बी आपले मजा बघत होते साहेब, पोलीस पण मजा बघत होते. ऑर्डर दोन्ही याच्यामधून हद्दीमधून रस्ता करायची. शेवटी आक्ती झाला शेतकरी, मला माझं जाऊ द्या, माझ्या जमिनीतून सगळ्यांनी जाऊ द्या. ऑर्डर होती इथून तिकडे रस्ता करायची. हे शेतकऱ्याचं मन एवढं मोठं आहे ना, हे शेतकरी काय म्हणलं माहिती का, हा माणूस आहे का, हे क्षेत्र यांचं नाही बरं का, हे क्षेत्र आहे ना दुसऱ्याच आहे. त्याला म्हणलं का तू माझ्या जागेतून जा. आणि हा बांध तुमचा ना, हो, हा सर्वे नंबर तसा सर्व नंबरचा ना, तुम्ही सांगा तसं साहेब. पाहिलं ना इकडून आणि इकडून व्हायला पाहिजे होतं. त्यांनी बघा त्याचं स्वतःचं घर कुठं बांधलं. बघा, या इकडं, तुम्ही या इकडे, या बाबा या, हे बघा. आता हा बांध, आता बांध वाकडा तिकडे आहे, पण त्याला कारण नाही, त्याला काय मोजणी करून बाबा सरळ करता येतो. या तुम्ही जरा इकडे ना, इकडे या जरा, मग दाखव. मग काय केलं, हा बांध हे बाबाचं बार आहे बर का, या इकडं, हे वाडग आहे बाबाच, म्हणजे तुमच्या वडिलांची आठवणी असेल, बरोबर. आणि मग बाबांनी काय केलं, इथून अख्खा रस्ता आहे का स्वतःच्या हद्दीतून दिला. हे तुम्ही पायाच्या दगडी बघा, हे बघा इथून पार JCB लावला. हे पाण्याचं नळ सुद्धा बाबांनी तोडून टाकलं. कुणासाठी माहितीये का, दुसऱ्या शेतकऱ्यासाठी. हे बघा, हे बाबाच इथं ना टाकी होती प्यायला पाण्यासाठी, झाड होतं, आंब होतं, बाबांची नातवंड कैऱ्या तोडत होते आता, नाही का. इथं टाकी होती बाबाची, हे सगळं उद्ध्वस्त बाबाची टाकलं माझं सगळं. बाबाच्या झाडाची तिच्या नातवंडांनी कैऱ्या तोडले. इथं हे बघा, या इथं गायऱ्या पडल्या तशा. कैऱ्या दाखवा. बाबा तुमच्या वडिलांचं घर नाही जुनं, हो. हे पण पाडायचं होतं ना तुम्हाला. अहो, भांडण नको म्हणून साहेब, ते घर पाडलेलं परवडलं, पण माझी पोर सुख्यात राहू द्या, मला बाकीचं काहीच नव्हतं, काहीच नको. एवढंच नाही, या इकडे तुम्हाला दाखवतो. खालचा शेतकरी म्हणला 1 इंच सुद्धा माझ्याकडे यायचं नाही. बघा, सगळा बाबांनी त्या माणसाच्या बांधाला 1 इंच सुद्धा धक्का नाही दिला बरं का. इकडे दाखवतो. बाबाची इथं हे होती काय, जांभळ. बाबा खूप वर्षापासून जांभळे आले होते का नाही. ठीक आहे, मला भावनिक नाही करायचं बरं का, जे काय आहे रे सर, मेरिटनी चालूया आपण, भावनिक नाही करायचं. बाबाने ना, बाबा हे तोडली, हे संडास आहे का, हे संडास सुद्धा पाडलं. ही बाबा सॉरी, ही जांभळ याच्यावर पडली. आज संडास बांधायचंय,
50-60 हजार रुपयाच्या खाली कुणी बांधणार नाही. हे पडलं पाडलं आणि बाबा ते चालले होते तिकडे. तेव्हा टाकी दाखव ना, ती टाकी बघा, इथं टाकी होती, ती राहिलंच मला बोलायचं. ही टाकी होती बाबाची, ती सुद्धा बाबाने पाडली. खालचे शेतकरी काय म्हणायचे, इकडे करा. काय त्या टाकीचा उपयोग आहे, काय त्या संडासाचा उपयोग आहे, काय त्या जांभळीचा उपयोग आहे, काय त्या वट्याचा त्या लोड्याचा उपयोग आहे, पाडून टाका ना ते. इतके नीच लोक होती ही, नीच. बाबा म्हणले पाडून टाकू. बाबा हात जोडत होते, बाबा कशाला पाडत, थोडस खाली द्या ना मला 1 फूट. म्हणजे तो खालचा शेतकरी पण दुसरा, इतक्या वर्ष त्याला रस्ता नव्हताच, पण तो सुद्धा दात काढून, माझा नातेवाईक आहे साहेब, तो सुद्धा दात काढत होता. म्हणत होता ते पाडा तो लोड्या, पाडा. दया नाही आली माझी. या इकडे सांगतो काय, हे बाबाच्या तुमच्या भाऊकीच आहे, भाऊचे माझा. यांची जमीन, हे घर आणि ते मागे यांची जमीन बरं का. आता ही जमीन यांच्या भावाची. भाऊ कुठे आहे तुमचा? हा मुंबईला असतो. बरं. मग त्याने विकली, दुसऱ्याने घेतलेली. दुसऱ्याने घेतली. हे बघा इथं काय होतं, भुईमुग. भुईमुगामधून हे घातला, जीसीबी घातला, बरोबर. या इकडं ह्या शेतकऱ्याचा आपण बांधाला धक्का लावला, काहीच नाही. हाय असं बांधे. ऑर्डर काय होती, बांधावरून इकडून 5 फूट घ्या आणि इकडून 5 फूट घ्या. तर ठुबे होते ना, ठुबे. कसं आहे माहितीये का, देर आहे पण अंधेर नाही. जो बघतो ना तो काही ना काही करतोच. तळतळाट जो आहे ना या शेतकऱ्याच्या डोळ्यातला पाण्याचा आहे ना, आणि हा ज्या अन्यायाचा आहे ना, ह्या शेतकऱ्यांनी पैसे पडले, सगळं केलं, नुकसान स्वतःच करून घेतलं. आज या शेतकऱ्याचं नुकसान झालंय. माझा विश्वास नाहीये, परंतु जो वरती असेल ना तो बगल. हे शासन मुरदड आहे. बावनकुळे साहेब खूप चांगले आहेत, पण शासन नालायक आहे, खालचं प्रशासन नालायक आहे. त्यांना ऑर्डर काय होती तहसीलदारांनी, बांधानी इकडून 5 फूट घ्या, इकडून 5 फूट घ्या. केलं नाही, निघून गेले. त्या बाबाच्या शेतामधून सगळा रस्ता केला, शेवटपर्यंत रस्ता केला. या इकडे, इकडे या. हे बघा फक्त कुठं मारली होती, चला दाखव मला. या इकडे, या पटापट या. हे बघा तुम्ही हे रस्त्यासाठी अँगल आणले होते ना, हे अँगल दाखवा. चला तसेच पडलेत, आले तसेच टाकून द्यायचे. आता फक्की कुठं मारली बाबा दाखवा. हो का, इथं फक्की. दुसरा पॉईंट कुठं होता, नाही ही नव्हती, इथं होती वाटतं. इथं कुठेतरी फक्की मारली होती, इथं ती पण बुजवली वाटतं. कुठं मारली फक्की, बुजवली वाटतं. हा इथं 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 इथून रस्ता करायचा होता. हे 5 फूट इकडं, हा हे 5 फूट तिकडं, अख्खा इकडून रस्ता गेलाय. एका साईडने रस्ता करून. हे बघा इथं फक्की इकडून रस्ता करायचा होता, पण आता रस्ता इकडून झाला. आणि ठोबे सर्कल कशाला फोन करत होते, ए बाबा इकडे रे, ते ठेव खाली. कशाला फोन करत होते ठुबे, काय म्हणत होते आता सही करायला या म्हणून ते बोलत होते का, अर्ज लिहिलाय त्याच्यावर सही करा तुम्ही, रस्ता झाला म्हणून. रस्ता झाला नाही झाला, रस्ता तर झालाच नाही. आणि त्यांनी काय लिहिलं, रस्ता झाला. रस्ता झाला असं लिहिलंय आणि सही करा बोलत होते त्याच्यावर. नीच आहे, नीच. हे नीच आहे, हे पाप आहे, हा शाप आहे. ह्या लोकांना, ह्या शेतकऱ्यांचा शाप आहे. हे शेतकऱ्याचं पाय धुवून पिल ना तितकं कमी आहे. मला या शेतकऱ्या इतका राग येत होता ना, अक्षरशः मला खूप राग येत होता आणि मला खूप वाईट वाटत होतं. अरे म्हणलो हा माणूस बोलत का नाहीये. मी म्हणतोय तुमचं पोरग बी असंच का बो, शांत आहे. नाही साहेब, काय होतंय, काय झालं इथून नाही झालं यांचं. ऐका, या इथं कांदा चालवतो तुमचं नाही बाबा, कांद्याची साडी इकडे करा. मग काय झालं इथं या दोघांच्या शेतकऱ्याचा वाद झाला. आता ह्या कांदा चाळीच्या खाली, तो बांधा खाली ना थोडस काहीतरी हे आलं होतं, काय झाडाचे झुडपाचे काहीतरी हे आले होते. हा बांध कोणाचा, आपलाच बांधावर आले होते किंवा खाली गेले असतील. तो एक शेतकऱ्याने काय केलं, ए ताई इकडे ये लवकर, इकडे ये ना लवकर पटकन. हिला ना, हिला म्हणला ए, आणि यांना काय म्हटला,
काय म्हटलं अरे सांगा ना. तो बोलला तिथले सगळे घाण काढ अगोदर तरच हिचा रस्ता देईन, नाही तर करायचा नाही. रस्ता कोणाच्या हातीतून? आमच्याच राज्यातून बोलला. पण आम्हाला तिथं सगळं उचलायला लावलं. अतिशय म्हणजे जो काय कारभार आहे ना अतिशय संतापजनक आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हणलो हो साहेब, आता थांब. ही आरण्याचा बांध बघा, पहिला असा बांध होता का नाही, पुढं आणि पुढं बांध बघा. ठीक आहे जाऊ दे आता ते, चला आता तुमच्या पती आहेत ना ते कोण आहेत? हा मुलगा आहे तो पती. अब ते दान केलं होते यांनी, काय सगळं सोडले आता काय त्याच्यामध्ये ते दाखवा जरा चेहरा त्या माणसाचा. जाऊ दे साहेब, काय ते बांधाचा शिवता. परिस्थिती अशी शेर सलामत तो पगडी पचाल. आम्ही अजून आमचे कष्ट करायचे, आमचे दाणे दे, आम्ही अजून कष्ट करू. पण ही परिस्थिती आहे ना, साहेब आम्ही तेवढं त्या बाया बोलत होत्या वाईट साईड. 25 वर्ष इथं यायला वावरतोय. इतक्या महिला होत्या समोरच्या. अहो इतके आम्ही नीची यांनी बोलत होते, तर आम्ही शब्द तरी काढला का तोंडातून. 9 इंचाच्या पावटीतून आमचं अख्खं आयुष्य घालवलंय साहेब आम्ही, अख्खं आयुष्य. अहो या ट्रॅक्टरचं चाक खाली गेलं तर आम्ही स्वतः दोघांनी खांडून दिलं, उदळीनं खांडून दिलंय. त्यांची वावर. एवढी निष्प्रवृत्तीची माणसं आहेत. मी काय म्हणलो तुम्ही का सहन करताय म्हणतात, मी काय करू, मी एकटा पडतोय, माझ्या माग कोण नाही, माझं पोरग कोण नाही. अहो मंडळीला डायबिटीज आहे, ती बिचारी काही करू शकत नाही. पोरग मुंबईला असते आणि मी एकटा इथं धावून येते, तो माया मारायला मला धावून येतात. त्याच्यामुळे मी हे सगळं सहन करायची पाळी आली माझ्यावर आज. पण मला कोणी सहकार्य नाही केलं, कोणीच सहकार्य नाही केलं. परवाच्या दिवशी एक मोजणी झाली याला ह्याच गावामध्ये झाली साळवेंची. तोही बिचारा पोलीस आहे, त्यांनी त्याला रस्ता करायचा आदेश आला बांधावरून. समोरचे ठुबेच होते हे करायला, पोलीस बंदोबस्त होता. समोरची महिला आली, ती म्हणली रस्ता करून देणार नाही. तिच्या नवरा म्हणला रस्ता, धीर पण म्हटलं रस्ता होऊन देणार नाही, सासरा म्हणलं रस्ता होऊन देणार नाही. त्यांनी ते रोगरच्या बाटली घेतली, रस्ता झाला तर आम्ही आत्महत्या करू. ती महिला पोलीस इतकी डॅशिंग, तिने जीवाची पर्वा न करता म्हणजे पूर्ण ताकद लावून ती बाटली काढून घेतली आणि फेकून दिली. म्हणले याच्यावर कारवाई करा. तर ठुबे काय म्हणाले, थांबवा थांबवा, शूटिंग थांबवा, आता बंद, रस्ताच करायचा नाही, जाऊ दे, उद्या काय झाले काय जबाबदार. अशा पद्धती आज इथेच झालंय. शेतकऱ्याला पैसे भरले, शेतकऱ्याला सगळं रकडपट्टी केली, सगळं नुकसान शेतकऱ्याचं याच झालंय. उपयोग काय झाला बावनकुळे साहेब, उपयोग काय झालाय? पैसे जाऊ द्या आमचे, पण माणूस जर जुन्नरला गेलं तर सकाळचं 7 वाजता जुन्नर गेलं तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बिन खाना ना पाण्याचं जुन्नर मध्ये बसून आहे माझा माणूस. काय करायचं सांगा आम्ही. कोण आहे त्या माणसाचं नाव काय? रामदास दगडू गाडगे. अतिशय आणि शिवाय- रामदास गाडगे साहेब. साहेब राशन करू नका. राशन दुकानदार आहे, राशन वाटतो सगळ्यांना. आणि त्या माणसाने आज आमच्यावर अन्याय केला. पाप करू नका. काय हात जोडून विनंती केली साहेब त्यांना, तरी त्यांना तयार त्यांनी नाही. काय म्हटलं, तुमची आई वाढली तेव्हा मी मदत मी केली. मदतीला नाही, माहिती पशी येऊन बसून होता म्हणून सांगितलं. शेजार धर्म तोंडावर काढलं का? तोंडावर काढलं त्यांनी. माझी आई वाढली स्वतःची त्या दिवशी रात्रभर म्हणतो मी म्हणतो. लोक नाहीयेत, यांची मुलगी मला भाऊजाई आहे, दुसरं 2 जाऊ दे जाऊ दे, चला तो विषय जाऊ दे. जाऊ दे, माणूस हा सगळ्यात नालायक माणूस आहे. माणूस त्याची जातच नालायक आहे. आज कळालं हो, इतके खालच्या पातळीचे लोक काय असतात. केलं तुम्ही 15 वर्ष काही नाही, रखडपट्टी काही करून? नाही, काहीच नाही करता आलं. मला माझं आयुष्य अख्खं फुकट गेलं असं मला वाटायला लागलं. आज माझ्यावरती 100% असा अन्याय झाला का मला वाटतं आता घरात जाऊन विष पिऊन आत्महत्या केलेली परवडली. काहीच फायदा नाही झाला कोणत्याच गोष्टीचा. ना कोणी पोलिसांनी सहकार्य केलं, ना सरकारने केलं, ना कोणीच सहकार्य केलं नाही मला. बावनकुळे साहेब पहा, विनंती आहे हात जोडून. बाबा तुम्हाला खूप आवडतात बावनकुळे साहेब ना? अहो, ज्या दिवशी हा विधानसभेमध्ये बावनकुळे साहेबांनी कायदा पारित केला त्या दिवसापासून मी सुरुवात केली का मला कुठेतरी न्याय भेटत, बावनकुळे साहेब कुठेतरी मला न्याय देतील या हिशोबाने मी हक्क सगळं केलं. 2 वर्ष रखडतोय त्याच्यानंतर तरी मला हा अन्याय सहन करावा लागला. सांगा बावनकुळे साहेब, निरोप सांगा. सांगा बावनकुळे साहेब, हात जोडून विनंती करतो, एवढा अन्याय नका करू शेतकऱ्यावर. एखादा आत्महत्या करेल हो, तुमचा न्याय सगळा खरा आहे पण शेवटपर्यंत हा येत नाही. आमची अशी करायची विनंती आहे का आम्हाला आत्महत्या करायला वेळ आणू नका. बंद करा.